मंडळी, तुम्ही नागपंचमी हा सण साजरा तर करतात, पण याच्या मागचा इतिहास काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक पारंपरिक सण आहे जो श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. नाग किंवा इतर सर्प हे देवतेचे रूप मानले जाते. शिवपुराणानुसार भगवान शंकराच्या गळ्यात बसणारा वासुकी नाग आणि अन्य नाग हे दिव्य रूपात पूजनीय मानले जातात. शेतकऱ्यांसाठी साप हा जमिनीचा रक्षक मानला जातो, त्यामुळे शेतकरी देखील या दिवशी नागाची पूजा करतात. सर्पदोष, नागदोष किंवा कुंडलीतले दोष दूर होण्यासाठी नागपंचमीला विशेष महत्त्व दिले जाते. नागपंचमीची कथा माहिती आहे? एका लोककथेनुसार असे सांगितले जाते की एकदा एका शेतकऱ्याचा मुलगा शेती करत असताना अजाणतेपणी एका नागाचे बीळ उद्ध्वस्त करून टाकतो आणि त्यामध्ये काही नाग मारले जातात. हे बघितल्यानंतर नागाची आई म्हणजे नागिन ही त्या शेतकऱ्याच्या घरात जाऊन त्या मुलाला आणि त्याच्या भावंडांना सर्पदंश करून ठार करते. आपले मृत्युमुखी पडलेले मुलं बघून त्या शेतकऱ्याची पत्नी रात्रभर ढसाढसा रडते. तिने दुसऱ्या दिवशी म्हणजे श्रावण शुद्ध पंचमीला एका मातीचा नाग तयार करून त्याची विधीपूर्वक पूजा केली, दूध अर्पण केले आणि तिच्या मुलाकडून झालेल्या पापाची क्षमा मागितली. तिच्या या शुद्ध भावनेने केलेल्या पूजेमुळे नागदेवता प्रसन्न झाली आणि तिने तिच्या मुलांना पुन्हा जिवंत केले. तर अशी या नागपंचमीचं महत्त्व सांगणारी आख्यायिका प्रसिद्ध आहे आणि अशाच पोस्ट बघण्यासाठी आमच्या पेजला नक्कीच फॉलो करा. धन्यवाद.